तथागत सम्यक संबुद्धांना त्रिवार अभिवादन करतो। तथागतांचा शुद्ध पवित्र सद्धम्म तथा या सद्धम्माचा प्रचार करणारा पूजनीय भिक्खू संघ, या भिक्खू संघाला त्रिवार अभिवादन करतो। बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या समग्र धम्मक्रांतीमध्ये जीवनाच्या शेवटच्या श्वासापर्यंत समर्पित राहून आजच्या या मंगलमय प्रसंगी नाशिक या शहरामध्ये, या ऐतिहासिक शहरामध्ये बच्छाव परिवारामध्ये आजचा धम्मसंस्कार संपन्न होत आहे। आणि या धम्मसंस्काराच्या निमित्ताने माझ्या समवेत उपस्थित पूजनीय भिक्खू करुणानंदजी थेरो, द ग्रेट हॅपीनेस यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, पूजनीय भिक्खू धम्मबोधीजी थेरो, प्युरिटी ऑफ माइंड या यूट्यूब चॅनलचे मुख्य संचालक, तसेच बच्छाव परिवारातील आपण सर्व नातेवाईक, मित्रमंडळी, हितचिंतक, आपल्या सर्वांप्रती मी प्रथमतः मंगलकामना अर्पण करतो। विशेष करून बच्छाव परिवाराप्रती, बच्छाव बाबा, आई, त्यांचा संपूर्ण परिवार, आपल्या संपूर्ण परिवाराप्रती मी अनंत मंगलकामना, मंगल आशीष अर्पण करतो। उपस्थितांनो, सध्या सगळीकडे म्हणजे महाराष्ट्रभर नव्हे तर संपूर्ण भारतवर्षात वर्षावास पवारणा समारंभ सुरू आहेत। म्हणजे मागील पौर्णिमेला वर्षावास समाप्त झाला, समारोप झाला। आता पुढील कार्तिक पौर्णिमेपर्यंत वर्षावास समारोपीय सत्र, समारोपीय कार्यक्रम सगळीकडे सुरू आहेत। या पवित्र कालावधीमध्ये आजचा धम्मसंस्कार आपण संपन्न करीत आहोत। तुम्ही निमंत्रण पत्रिकेमध्ये वाचलं असेल की आज पूजनीय भिक्खू संघाच्या उपस्थितीमध्ये धम्मोपदेश आणि परित्राण पाठाचा संस्कार पूर्ण होत आहे। तर धम्माचा उपदेश भिक्खू संघाकडून तर आपण नेहमीच ग्रहण करतो। तुम्ही बरेच यूट्यूबला फॉलो करता, बऱ्याच ठिकाणी भिक्खू संघाची धम्मदेशना आपण ऐकतोच। या समवेत परित्राण पाठाचाही संस्कार आपण संपन्न केलेला आहे। परित्राण पाठ सुद्धा तेवढाच महत्त्वाचा आहे की जेवढे आपण धम्मदेशना ऐकतो। तुमच्यासारख्या गृहस्थ लोकांकरिता परित्राण पाठ विधी सुद्धा अत्यंत महत्त्वाचा आहे। परंतु अज्ञानवश, कारण बऱ्याच लोकांना परित्राणाचं महत्त्व माहीत नाही, त्यामुळे केवळ कमी ज्ञानामुळे किंवा अज्ञानवश ते परित्राण पाठाला काहीतरी चमत्काराचं रूप देतात, परित्राण पाठाला कर्मकांडाचं रूप देतात, अकुशल कर्म करतात बिचारे, कारण त्यांना परित्राण पाठाचं महत्त्व माहीत नाही। कारण त्यांच्या डोक्याने सगळं व्हायरस भरलेला असतो ना, ते जुन्या रूढी परंपरेचा व्हायरस, रॉंग नंबर भरलेला असतो। आणि मग त्यामुळे ते परित्राण पाठाला सुद्धा असंच काहीतरी समजतात की हे कर्मकांड आहे, काहीतरी चमत्कार आहे, हे चुकीचं आहे, वगैरे वगैरे। तर त्यांच्याबद्दल आपण करुणा बाळगूया, दया बाळगूया की त्यांना या परित्राणाचं पाहिजे तेवढं ज्ञान नाही आहे। परंतु आपण सज्ञानी आहोत। भिक्खू संघाची धम्मदेशना तुम्ही नेहमीच ऐकता, त्यामुळे परित्राणाचं महत्त्व काय आहे आणि आपल्या या मानवी जीवनात धम्म आचरणाच्या दृष्टीने परित्राण पाठाचं काय महत्त्व आहे ते आपण थोडं समजून घेतलं पाहिजे। अन्यथा असं होईल की जसं इतर लोक करतात, इतर लोक जसं समजतात, कदाचित अज्ञानामुळं आपल्याही मनामध्ये असा विचार येऊ शकतो। म्हणून जागृतपूर्वक, प्रज्ञापूर्वक आपण या परित्राणाचं महत्त्व समजून घेतलं पाहिजे। काय आहे बरं परित्राण? बऱ्याचशा पुस्तकांमध्ये परित्राण शब्द आपण वाचतो, ऐकतो। परित्राण या शब्दाचा अर्थ काय होतो? परित्राण या शब्दाचा अर्थ होतो रक्षण। काय अर्थ होतो? रक्षण। परित्राण या शब्दाचा अर्थ होतो रक्षण। परित्राण पाठ, पाठ म्हणजे वदन करणे, पठन करणे। परित्राण सुत्त पाठ म्हणजे भगवान बुद्धांनी त्यांच्या संपूर्ण धम्मजीवनामध्ये ज्या ज्या सुत्तांचा उपदेश केला, जो जो
दुःखमुक्तीचा उपदेश केला, कल्याणकारी उपदेश केला, की ज्याला पालीमध्ये सुत्त असं म्हणतात. बुद्ध उपदेशानं काय म्हणतात? सुत्त. त्या सुत्तांचा पाठ करणे, त्या सुत्तांमध्ये सांगितलेला जो काही कल्याणकारी उपदेश आहे, मानवी जीवनाला सुखी करणारं जे तत्वज्ञान आहे, ते तत्वज्ञान ऐकणे, त्याचं चिंतन करणे, मनन करणे आणि नंतर त्याचं आचरण करणे. आणि जो व्यक्ती या बुद्ध तत्वज्ञानाला ऐकतो, म्हणजे धम्मदेशनीमधून पाठांमधून ऐकतो, त्याचं पुन्हा पुन्हा चिंतन करतो, मनन करतो आणि त्याचं आचरण करतो, तर त्या व्यक्तीचं रक्षण होते. कशापासून रक्षण होते? त्या व्यक्तीचं त्याच्या जीवनातील अकुशल संस्कारापासून रक्षण होते, असामाजिक तत्वापासून त्याचं रक्षण होते. कारण मानवी जीवनामध्ये आपल्याला दुखी करणारे अनेक तत्व आहेत, आपल्याला रोगी करणारे अनेक तत्व आहेत, आपल्याला म्हणजे अत्यंत दुखी करून घेणारे, जीवन दुःखमय करून घेणारे अनेक तत्व आहेत. मनुष्य क्षणोक्षणी दुःख भोगत असतो अज्ञानामुळं, अविद्येमुळं. म्हणून मानवी जीवनामध्ये उत्पन्न होणाऱ्या त्या दुःखांना दूर सारून आपलं जीवन सुखी करण्यासाठी आपल्या सर्वांना केवळ एकच उपदेश कल्याणकारी आहे. तो उपदेश म्हणजे बुद्धांचा उपदेश, बुद्धांनी सांगितलेला धम्माचा उपदेश. आणि म्हणून हे जे बुद्ध उपदेश असतात, ज्याला आपण सुत्त म्हणतो, त्या सुत्तांचं पुन्हा 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 आपण श्रवण करावं लागतं, पुन्हा पुन्हा ते ऐकावं लागतं. अगदी एका विद्यार्थ्याप्रमाणे. तुम्ही नाही का विद्यार्थी म्हणून शाळेमध्ये बघा, कधी कधी जे मास्तर असतात एकच धडा पुन्हा 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 शिकवतात, त्याची पुन्हा पुन्हा रिव्हिजन घेतात, त्याला पुन्हा पुन्हा पाठांतर करून घेतात. कशासाठी? कारण ज्या वेळेस तुमची परीक्षा होईल ना, ज्यावेळेस तुमची परीक्षा होईल, तर त्या परीक्षेमध्ये तुम्हाला रडायची पाळी येऊ नये, म्हणजे नापास होऊ नये, तुम्हाला रडायची पाळी येऊ नये, तुम्ही सुखी झाले पाहिजे, म्हणजे तुम्ही पास झाले पाहिजे. याकरिता जो खटाटा पोचतो की नाही, परित्राण पाठ सुद्धा असाच आहे. म्हणजे मानवी जीवनाचं, आपलं या जीवनाचं या दुःख तत्वांपासून, या असामाजिक अकुशल तत्वांपासून स्वतःचं रक्षण करण्यासाठी आपल्या सर्वांचा, म्हणजे आपल्या सर्वांना बुद्धांचा मार्ग, बुद्धांचा धम्म मार्ग खूप कल्याणकारी आहे. स्वतः डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सुद्धा यांचाही विश्वास होता परित्राण पाठावरती. मग आपण कोण बरं शंका निर्माण करणार आहे? आपण कोण आहोत? मी तर नेहमी म्हणतो की बाबासाहेबांच्या ज्ञानाची पायधूळ सुद्धा आपण होऊ शकत नाही. आणि बाबासाहेबांनी केलेल्या त्या प्रत्येक कृतीवर मग आपण अविश्वास दाखवत आहोत. बाबासाहेबांनी जेव्हा 14 ऑक्टोबर 1956 धम्मदीक्षा घेतली ना नागपूरमध्ये, तर एक दिवस अगोदर 13 ऑक्टोबरला स्वतः बाबासाहेबांनी भिक्खू संघाकडून परित्राण पाठ संपन्न केला होता. माहिती आहे तुम्हाला? तुम्ही पुस्तक वाचा. 13 ऑक्टोबर 1956 बाबासाहेब आंबेडकरांनी त्या स्टेजवर, की ज्या स्टेजवर उद्याला धम्मदीक्षा होणार आहे, त्याच स्टेजवर पूजनीय भिक्खू संघाकडून परित्राण पाठ संपन्न केला होता. बाबासाहेबांचा पण पूर्ण विश्वास होता परित्राणावरती. मग खरं जर परित्राणामध्ये जर काही शंका असतील, डाऊट्स असतील, तर बाबासाहेब बोलले असते ना, कुठेतरी लिहून ठेवलं असतं ना, किंवा बाबासाहेबांनी परित्राण घेतलाच नसता. पण बांधवांना बाबासाहेबांनी परित्राण घेतला ना, कारण बाबासाहेबांनी ते जाणलं. बाबासाहेब स्वतः श्रीलंकेला गेले होते. श्रीलंकेला गेल्यानंतर श्रीलंकेमध्ये संपन्न होणाऱ्या परित्राणाचा त्यांनी ते सगळा प्रकार बघितला. श्रीलंका पारंपरिक देश आहे, त्यामुळे जे परंपरेनं काही लोकलच्या काही दैवी गोष्टी सुद्धा त्याच्यामध्ये बोलल्या जात होत्या. पण बाबासाहेबांनी बघितलं की आपल्या भारतामध्ये जर परित्राणाला सुरुवात करायची असेल, तर याची सॉर्टिंग करणं महत्त्वाचं आहे. कारण या परित्राणामध्ये जे काही लोकांना दैविक गोष्टी शिकवल्या जातात, दैवीकरणाकडे, त्या गोष्टी सोडून मनुष्याला पूर्णपणे बुद्धी सुसंगत बनवण्यासाठी, विज्ञाननिष्ठ बनवण्यासाठी मग बाबासाहेबांनी त्या सर्व परित्राणाचं रेकॉर्डिंग केलं. त्या परित्राणाचं रेकॉर्डिंग केलं. एक संगतलिके नावाचे बाबासाहेबांचे श्रीलंकेन मित्र होते, त्यांच्याकडून त्यांनी ते सगळं रेकॉर्डिंग केलं. त्या प्लेट्स
भारतामध्ये घेऊन आले आणि मग मुंबईला राहत असताना मग ते ऐकायचं लिहायचं आणि पूर्ण परित्राण पाठाचे सगळे सुत्त बाबासाहेबांनी व्यवस्थित लिहून घेतले. जे जे सुत्त महत्वाचे आहेत ते सगळे सुत्त लिहून घेतले, विधीचं पुस्तक तयार केलं आणि बौद्ध पूजा पाठ नावाचं पुस्तक बाबासाहेबांनी प्रकाशित केलेलं आहे. बौद्ध पूजा पाठ तुमच्यापैकी असेल काही लोकांकडे बुक स्टॉल ते पुस्तक मिळतात. बौद्ध पूजापाठ नावाचं पुस्तक स्वतः बाबासाहेबांनी संकलित केलेलं आहे, प्रकाशित केलेलं आहे. आणि त्या बौद्ध पूजा पाठमध्ये हा परित्राण पाठ जो आहे, जो आपण संपन्न करीत आहोत, याचा सुद्धा उल्लेख आहे. रतन सुत्ताचा सुद्धा उल्लेख आहे. रतनसुत्त बाबासाहेब त्या ठिकाणी सांगतात. स्वतः रतनसुत्ताचा पाठ बाबासाहेब करतात आणि म्हणून बाबासाहेबांनी या सगळ्या गोष्टी फॉलो केल्या. तर आपण सुद्धा बाबासाहेबांवरती विश्वास ठेवून ह्या सगळ्या गोष्टी श्रद्धापूर्वक फॉलो करायला पाहिजे, कारण हे आपले धार्मिक आचरणाच्या पद्धती आहेत. आता तुमच्या मनामध्ये प्रश्न उपस्थित होईल, भंतेजी तुम्ही तर असं म्हणता, मग हे जे आपण हे काय करतोय ना, हे फुलं अर्पण करतो, सारखंच तर आहे. हे मेणबत्ती लावतो, हे अगरबत्ती लावतोय, सगळं काही सारखंच तर दिसते. ते जसे करतात आम्ही तसंच करतो ना, त्याच्यामध्ये वेगळं काय आहे? हां, हे वेगळे तुम्ही बुद्धाची सुत्त म्हणता, पण हे तर सगळं सारखंच आहे. कर्मकांड केल्यासारखं होत नाही का? बांधवांनो, हे कर्मकांड नाही आहे. हे कर्मकांड नाही आहे. ज्याला आपण म्हणतो ना बुद्ध पूजा, हे पूजा या शब्दाचा अर्थ होतो अनुकरण करणे. बुद्धांचा उपदेश आहे. पूजाचं पूजनीय लोकांची पूजा करा. कोणाची पूजा करायची आहे? पूजनीय लोकांची पूजा करा. तसं पूजनीय कोण कोण असतात? आई वडील पूजनीय असतात, बरोबर आहे. आई वडील पूजनीय असतात. आपले जे शिक्षक आहेत ते आपल्यासाठी पूजनीय असतात. आपले धर्मगुरू पूजनीय असतात. अशा पूजनीय लोकांची पूजा करा, असा बुद्धांचा उपदेश आहे. मग आई वडिलांची पूजा कशी करायची सांगा बरं, कशी करायची? रोज उठलं की आई वडिलांना फुलं अर्पण करायची. रोज उठलं की आई वडिलांना म्हणायचं बसा मेणबत्ती लावतो, आई वडिलांना म्हणायचं बसा अगरबत्ती लावतो, हे हार अर्पण करतो. अशी पूजा. किंवा शिक्षकांची पूजा कशी करायची? शिक्षकाला घरी बोलवायचं, बसवायचं, बसा हे फुलं अर्पण केले, ही मेणबत्ती लावली, ही अगरबत्ती लावली. अशी पूजा का? नाही, अशी पूजा सांगितलेली नाहीये. पूजाच पूजनीयानं, पूजनीय लोकांची पूजा करा. म्हणजे काय? जे तुमच्यासाठी पूजनीय आहेत त्यांचं अनुकरण करा, त्यांनी सांगितलेल्या मार्गाचं अनुकरण करा. ती खरी पूजा आहे, ती खरी पूजा आहे. मग आई वडिलांनी जो मार्ग आपल्याला शिकवलेला आहे त्या मार्गाचं अनुकरण करा, ही खरी आई वडिलांची पूजा आहे. शिक्षकांनी जो मार्ग आपल्याला सांगितला त्या मार्गाचं अनुसरण करा, ही खरी शिक्षकांची पूजा आहे. आणि बुद्धाने जो मार्ग सांगितला त्या मार्गाचं अनुसरण करा, ही खरी बुद्धांची पूजा आहे. बाकी ते सगळं औपचारिकता आहे. इट्स जस्ट फॉर्मॅलिटी, औपचारिकता आहे. जसं तुम्ही फुलं अर्पण केले, भगवान बुद्धांना फुलं अर्पण केले, तर फुलं बाकीचे पण लोक फुलं अर्पण करतात. काय म्हणतात? अशी फुलं घेतात, हे फुलं अर्पण करे, हे देवा मला लॉटरी लागू दे, हे देवा माझं लग्न जोडू दे, हे देवा, हे भगवंता माझं अमक होऊ दे, माझं ढमक होऊ दे. इच्छा प्रकट करतात की नाही? इथं आपण कोणती इच्छा प्रकट करत नाही बुद्धांना, कारण बुद्ध कोणते ईश्वर नाही आहे. बुद्ध ईश्वर नाही. बुद्ध हे तुमच्या आमच्यासारखे सामान्य आहेत, परंतु असामान्य व्यक्तिमत्वाचे बुद्ध होते. तर आपण कोणती इच्छा प्रकट करत नाही, कोणती आशा ठेवत नाही. काय प्रकट करतो? असे फुलं घेतले, फुलं अर्पण केले आणि काय म्हणतो? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती पूजयामि मुनिं दस्स सिरीपाद सरोरुहे. वन्न गंध गुणोपेतं. वन्न म्हणजे वर्ण, गंध म्हणजे वास. वन्न गंध गुणोपेतं, या गुणांनी युक्त काय? हे फुल आहे ना. बघा ते फुल बघा किती सुंदर दिसते. वन्न गंध आहे, त्याला सौंदर्य आकर्षक दिसते, आहे की नाही? वन्न गंध गुणोपेतं एतं कुसुम संतती. हे कुसुम म्हणजे फुल, अशा प्रकारचं फुल आहे. या फुलांनी पूजयामी मुनिंदस्स. मुनिंदस्स शब्द वापरला म्हणजे मुनीवर. भगवान बुद्धांचा उच्चार काय केलेला आहे? मुनिंदस्स, मुनीवर. आणि मुनीवर म्हणजे काय? मुनीवर म्हणजे मुनी म्हणजे मन, मन वर म्हणजे जिंकणे. ज्याने मनाला जिंकलं त्याला म्हणतात
मुनीवर. पूजयामी मुनिंदस्स. कशी पूजा करतो? सिरीपाद सरोरुहे. हे जे फूल आहे, एवढा ज्यांनी दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, असं आदर्श आपल्या समोर आहे. जसं बाबासाहेबांचा आदर्श घेतो, बुद्धांचा आदर्श आहे. सिरीपाद, पाद म्हणजे पैर, पाय. सिरी, सिरी म्हणजे श्री. मराठीमध्ये लिहितो ना आपण श्री. श्री शब्द हा पालीचा आहे. आलं लक्षात? सिरीपाद म्हणजे श्रीपाद. श्री म्हणजे पवित्र. अरे एवढा आदर्श महापुरुष, त्याने दुःखमुक्तीचा मार्ग सांगितला, त्यांच्या पवित्र चरणांवरती हे फुलं अर्पण करतो. सिरीपाद सरोरुहे पूजे मी बुद्धं कुसुमेन नेन पुय्येन मेतेन लभामी मोक्षम. या पुण्यकर्माने, पुय्येन या पुण्यकर्माने मला निब्बाणाची प्राप्ती हो. म्हणजे निब्बाण म्हणजे काय? दुःखमुक्तीचा मार्ग. पुय्येन मेतेन लभामी मोक्षम. आणि नंतर त्याचं आपण अनुमोदन करतो. काय? पुप्फं मिलायती यथा इदं मे. ज्याप्रमाणे फुल मिलायती कोमेजून जाणार आहे कालांतराने. बरोबर आहे की नाही? तुम्ही किती प्रयत्न करा, किती पाणी मारा, किती फ्रीजमध्ये ठेवा त्याला, पुप्फं मिलायती यथा इदं मे कायो तथा याती विनाश भाव. माझी काया सुद्धा विनाश, अशीच विनाशाकडे जाणारी आहे. आता या सत्याला कोण नाकारू शकते का? कोण? हिंदू असो, मुस्लिम असो, शीख असो, कोणत्या धर्माचा, श्रीमंत गरीब कोणी असो, या फुलाप्रमाणे माझं शरीर आहे. जसं फूल कोमेजून जाणार आहे, माझं शरीर सुद्धा असं जाणार. विनाश भाव. या सत्याला कोणी नाकारू शकत नाही. हे सत्य आपण अनुमोदन केलेलं आहे पूजेमधून. इच्छा प्रकट केली नाही बुद्धांपुढे, आदर्शाची पूजा केली, तर आपण ते सत्य अनुमोदन केलं की माझं शरीर सुद्धा या फुलाप्रमाणे आहे. अरे बुद्धाचं तत्वज्ञान सत्य आहे की माझं शरीर अनित्य आहे, हे टिकणारं नाही आहे. माझं शरीर अनित्य आहे. हे सगळं अनित्य आहे. काहीही नित्य नाही आहे. मी अनित्य, माझं हे शरीर सगळं अनित्य आहे. हे आपल्याला शिकायचं आहे. कशातून? या पुष्पपूजेमधून. म्हणजे पुष्पपूजा आपल्याला काय शिकवते? बुद्धाचं अनित्यवाद शिकवते. तुम्ही जेव्हा जेव्हा फुलांकडे पाहिलं तेव्हा तुम्हाला बुद्धांचा अनित्यवाद आठवला पाहिजे की माझं शरीर अनित्य आहे, माझं हे शरीर अनित्य आहे, माझं शरीर अनित्य आहे. हा अनित्यवाद तुम्ही शिकला पाहिजे. बघा ना, आता आमचे म्हातारे बाबा 65 वर्षांचे होऊन गेले. कधी कधी ते म्हणजे छोटे बालक असतील, तरुण असतील तेव्हा, नंतर युवावस्था, नंतर उतरती अवस्था, रिटायर्ड झाले. आज सगळं अनित्य आहे, काहीही टिकणारं नाही आहे. म्हणून हा अनित्यवाद बुद्धांचा सर्वोत्तम सिद्धांत आहे. या परित्रणामधून, या बुद्धपूजेमधून आपण स्वीकार केला पाहिजे, त्याचं चिंतन केलं पाहिजे. आलं लक्षात? बुद्धांची पुष्पपूजा करायची आहे, तर पुष्पपूजा आपल्याला काय शिकवते? अनित्यवाद. सगळं अनित्य आहे हे तत्व आपण शिकून घ्यावं. नंतर आपण समजा मेणबत्ती लावली, मेणबत्ती लावल्याबरोबर आपण पूजा म्हणतो. काय म्हणतो? पूजा करतो आपण काय? घनसारप्प दीतेन दीपेन तमधंसिना तिलोक दीपं संबुद्धं पूजयामी तमोनुदं. काय होतो याचा अर्थ? मेणबत्ती तर लावली आपण, तुम्ही 1 लावा की 2 मेणबत्ती लावा, काही फरक पडत नाही. का 100 लावा. पण लोकांना कधी कधी समजतच नाही पूजा कशी करायची. आम्ही नेहमी सांगतो सिक्वेन्स वाईज पूजा असली पाहिजे. सुरुवातीला बुद्धांची फुलाने पूजा करीत असतात, त्यानंतर धूप पूजा म्हणजे मेणबत्ती लावत असतात, त्यानंतर सुगंधी पूजा म्हणजे अगरबत्ती लावत असतात, नंतर चैत्य पूजा. ह्या अशा पद्धतीने पूजेची सिक्वेन्स आहे. आम्ही लग्न समारंभामध्ये पाहतो, नवरदेव नवरीला उभं केलं, करा पूजा. लोक ते आमच्या तोंडाकडेच पाहतात. म्हणजे नेहमी आम्हाला सांगावं लागतं की मेणबत्ती उचला, माचीस उचला, माचीची एक काडी बाहेर काढा, असं असे पेट, असं सांगावं लागते आम्हाला. बघा, म्हणजे मुलगा नवरदेवाच्या वयापर्यंत आला तरी पूजा कशी करायची लोकांना माहिती नाही. आपण शिकलं पाहिजे पूजा कशी करायची. धूपपूजा करतो आपण, पुष्पपूजानंतर मेणबत्ती पूजा आहे म्हणजे धूपपूजा. तर धूपपूजेमध्ये आपण काय म्हणतो? घन सारप्प दीतेन. घन म्हणजे अंधार, घनघोर म्हणजे घनघोर झाला. घन म्हणजे अंधार पडलेला आहे सगळीकडे. घन सारप्प, सारप्प म्हणजे अल्प, अगदी थोड्या प्रमाणामध्ये. दीतेन, दीतेन म्हणजे सूर्यप्रकाश.
म्हणजे घनघोर अंधार आहे, पण थोडा जरी सूर्यप्रकाश आला की बघा अंधार कसा नष्ट होतो आहे ना. सूर्यप्रकाशाने, थोड्याही सूर्यप्रकाशाने अंधार नष्ट होतो. घन सारप्प दीतेन दीपेन. दीपेन म्हणजे जी आपण मेणबत्ती लावली, दीप मेणबत्ती लावा किंवा दिवा लावा, काही लावा, त्याची भावना महत्वाची आहे. दीपेन तम धनसिना. तम म्हणजे रात्र, तम म्हणजे रात्र, धन एक म्हणजे रात्रीचा अंधार आहे, काळोख आहे, पण छोटा दीप जरी लावला, एक छोटी मेणबत्ती जरी लावली तरी तो काळोख दूर करतो, तो अंधार नष्ट करतो. अगदी त्याप्रमाणे घनसारप्प दीतेन दीपेन तमधंसिना ती लोक दीपं संबुद्धं. ती लोक म्हणजे 3 प्रकारचे लोक. ते आकाश पाताळ तेव्हा लोक नाही बरं. ती लोक म्हणजे काय, आपण ज्या युगात, हे जे लौकिक युग आहे आपण जिथे जगतो हे, आणि मृत्यूनंतर एका सुगतीचं एक आणि दुर्गतीचं आहे. एकतर मृत्यूनंतर तुम्हाला सुगती मिळतं किंवा दुर्गती मिळतं. अशा प्रकारचे या 3ही लोकांमध्ये ती लोक दीप संबुद्धं पूजयामी तमोनुदम. या 3ही लोकातला अंधार कोणता अंधार? अज्ञानाचा अंधार, अंधश्रद्धेचा अंधार, मिथ्या दृष्टीचा अंधार नष्ट करणारे जे संबुद्ध आहेत त्यांची मी पूजा करतो. म्हणजे तुम्हाला ही जी धूपपूजा आहे, ही धूपपूजा काय शिकवते? आपल्या जीवनातील अंधकार नष्ट करायचा आहे. आणि अंधकार नष्ट करण्यासाठी काय करावं लागेल? तुमच्यामध्ये दीप प्रज्वलित करावं लागेल, प्रज्ञेचा विकास करावा लागेल. प्रज्ञेचा विकास, प्रज्ञा विकसित झाली की तुमच्या जीवनातील अज्ञानाचा अंधकार नष्ट होईल. प्रज्ञा विकसित झाली तुमच्या जीवनातील अविद्येचा अंधार नष्ट होईल. म्हणून प्रज्ञा विकसित करा, शहाणपणा विकसित करा, विजडम ज्याला म्हणतात ती विकसित करा. कोणती पूजा? ही धूपपूजा. म्हणजे धूपपूजा आपल्याला काय शिकवते? प्रज्ञेचं तत्व शिकवते. प्रज्ञा. पुष्पपूजा काय शिकवते? अनित्यवाद. धूपपूजा काय शिकवते? प्रज्ञा, प्रज्ञेचं तत्व. आणि मग अगरबत्ती लावली आपण, सुगंधी पूजा. सुगंधी काय वदनं. अहो ज्यांचं तोंड, ज्यांचं मुख सुगंधी काय आहे, सुगंधित आहे. कशामुळे सुगंधित आहे? शिलामुळे. ज्यांच्या वाणीमध्ये सदाचार आहे, तोंडामध्ये साखर असावी, आपल्या तोंडात गोडवा असावा, माधुर्य असावं. बुद्धांच्या मुखामध्ये तर शील संपन्न होते बुद्ध. बुद्धांच्या मुखात करुणा होती, मैत्री होती. त्यांचं मुख किती सुगंधी होतं. सुगंधी काय वदनं अनंत गुणगंधीना. अनेक सद्गुणांनी, अनेक गुणांनी ज्यांचं मुख सुगंधी काय वदनं होतं. का बरं? कारण त्यांच्या वाणीने कधी कोणतं दुष्कर्म केलं नाही, वाणीने नेहमी सत्कर्मच केले. म्हणून त्यांचं मुख, त्यांचं जे वदन होतं अतिशय सुगंधित होतं. सुगंधी काय वदनं अनंत गुणगंधीना सुगंधी नाहं गंधेन पूजयामी तथागतम. त्याच गंधाने, कोणता गंध? तो जो वाणीचा जो गंध आहे, कशा आहे? शिलाचा गंध. त्यांच्या वाणीमध्ये जे वाचिक शील होतं त्या शिलाच्याच गंधाने मी बुद्धांची, तथागतांची पूजा करते. काय आपल्याला शिकायचं याच्यामधून? शिलाचं तत्व शिकायचं आहे. ज्याप्रमाणे बुद्ध शीलवान होते कायेने, वाचेने, मनाने, त्याप्रमाणे मी सुद्धा शीलवान बनण्याचा प्रयत्न करेल. ही पूजा आपल्याला शिकायची आहे. ज्याप्रमाणे अगरबत्ती लावतो आपण, अगरबत्तीचा जे सुगंध आहे तो सुगंध वाऱ्याच्या दिशेने पसरतो, बरोबर आहे? जिकडे वारा असेल तिकडे सुगंध पसरतो. परंतु शीलवान माणसाचा सुगंध हा वाऱ्याच्या विरुद्ध दिशेनेही पसरतो, चारही दिशेने पसरतो. म्हणून आपल्याला शीलवान बनायचं आहे बांधवांनो. हे जी आपण जी पूजा केलेली आहे या सगळ्या पूजेमधून आपल्याला या मानवी जीवनातील तत्व शिकायचं आहे, जे आपल्या सर्वांच्या कल्याणाचं आहे, जे सत्य आहे, जे कोणी नाकारू शकत नाही. अनित्यवाद कोणी नाकारू शकते का? कोणी नाकारू शकत नाही. सगळं अनित्य आहे ना, हे माझं शरीर हे सगळं अनित्य आहे, याच्यात नित्य काहीच नाही आहे. हे तत्व तुम्ही पुन्हा 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 याचं चिंतन केलेलं पाहिजे. त्यानंतर प्रज्ञेचा विकास केला पाहिजे. कारण मानवी जीवनामध्ये सुखी व्हायचं असेल प्रज्ञा विकसित करणं अत्यंत महत्वाचं आहे. नाहीतर सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. सगळीकडे मगाशी आम्ही नाशिकला गेलो तिकडे, तर तिकडून ते नाकाबंदी होती, आलो परत मोठा कार्यक्रम आहे म्हणे, आम्ही मोठे मोठे बॅनर लावलेले होते.
सगळीकडे अंधश्रद्धेचा स्तोम माजलेला आहे. अंधश्रद्धेमध्ये जाऊ नका, कोणत्याच मिथ्या दृष्टीमध्ये जाऊ नका, अंधभक्तीवरती विश्वास ठेवू नका. प्रज्ञावान बना, विजडम तुमच्यामध्ये उत्पन्न करा. चांगलं आणि वाईट, श्रद्धा आणि अंधश्रद्धा, सम्यक दृष्टी आणि मिथ्या दृष्टी हे खूप चांगल्या प्रकारे समजून घ्या. कारण अंधश्रद्धाळू बनाल तर दुःखी व्हाल, अंधभक्तिवान बनाल तर दुःखी व्हाल. म्हणून आपल्या बुद्धीने, आपल्या चातुर्याने, आपल्या प्रज्ञेने हे जीवन आपण तुम्ही करावं. प्रज्ञेचा विकास करावा आणि शीलवान बना, सदाचारी बना, गुणवान बना. हिंसा, चोरी, व्यभिचार, असत्य भाषण, मद्यपान, नशापान या अकुशल कर्मापासून नेहमी परावृत्त राहा, दूर राहा, संयमित राहा. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आणि सर्वांचं कल्याण आहे. परित्राण पाठामध्ये ज्या ज्या काही आपण पूजा घेतो त्या सगळ्या पूजेमागची भावना खूप चांगल्या प्रकारे तुमच्या लक्षात आली पाहिजे. तुमच्याकडे वंदनेचं पुस्तक आहे ना, त्या वंदनेच्या पुस्तकामध्ये प्रत्येक पाली गाथांचा अर्थ वाचा. ते फक्त मंत्र नाहीये, ते फक्त मंत्र नाहीये. त्या प्रत्येक पाली गाथांचा अर्थ वाचा, तेव्हा तुम्हाला त्या गाथांचा प्रॉपर अर्थ समजेल, त्या शब्दांचा प्रॉपर अर्थ समजेल. तेव्हाच तर तुमचा पूर्ण विश्वास होईल, आहे की नाही? तेव्हाच तुमचा विश्वास होईल. आणि जे जे लोक म्हणतात ना हे कर्मकांडासारखं वाटते, केवळ त्यांचं अज्ञान आहे. त्यांनी कधी पुस्तक वाचलेलं नाही आहे, कधी परित्राण त्यांनी बघितलेलं नाही आहे, त्याचा अर्थ जाणलेला नाही आहे, आणि म्हणून ती लोक त्याला कर्मकांड स्वरूप समजतात. बांधवांनो, आपण सज्ञानी आहोत, आपण ज्ञानी आहोत. त्यामुळे स्वतः अभ्यास करावा, या प्रत्येक सूत्राचा अर्थ जाणावा, त्यामध्ये असलेला भावार्थ किती चांगला आहे हे जाणून त्याप्रमाणे आपलं जीवन आचरण करावं. यामध्ये आपल्या सर्वांचं मंगल आहे, सर्वांचं कल्याण आहे. सरते शेवटी आपल्या सर्वांप्रती पुनश्च एकदा मंगलकामना अर्पण करतो. आमचे बच्छाव बाबा, आमचा संपूर्ण बच्छाव परिवार, आपल्या सर्वांप्रती मी मंगलकामना अर्पण करतो. मला वाटतं 2-4 मिनटं जास्त बोललो असेल, भिक्खू संघाची क्षमा मागतो. पुनश्च एकदा आपल्या सर्वांप्रती मंगलकामना अर्पण करून या ठिकाणी थांबतो. सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो, सर्वांचं मंगल हो.